सर आपण आलात आणि आमच्या या नागपूर नगरीमध्ये आमच्या सर्वांना आपण मार्गदर्शन केलं आणि आमच्या सोबत आहात। निश्चितच सर होऊ घातलेल्या 2024च्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता आम्ही सर्व 6 जिल्ह्यातले शिक्षक भारतीचे पदाधिकारी आणि मजबूत करून आपल्याला प्रत्येक पदवीधरापर्यंत जायचं की जेणेकरून एखाद्या घरी आपल्या बाजूला असेल पत्नी पती पत्नी असेल किंवा त्यांचे बहीण भाऊ असेल ते सुद्धा पदवीधर त्यांनी फॉर्म भरून घेतले का अशा प्रकारचं प्रत्येकाला आपण नुसतं आजचे उमेदवार अतुल दिनकर देशमुख आपल्याला माहिती आहे शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीदवाक्य आपण घेतलेलं होतं आणि हे ब्रीदवाक्य घेऊन आपण 2005 साली शिक्षक भारतीची स्थापना केली। आज 20 वर्ष झालेली आहे। आता आणखीन एक आपण त्याच्यामध्ये ब्रीदवाक्य जोडूया, शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकाच्या सन्मानासाठी आणि पदवीधरांच्या उन्नतीसाठी। कारण पदवीधर जो आहे प्रत्येक शिक्षक हा पदवीधर असतो। बोलताना एक राहून गेलं 12 डिसेंबर म्हणजे परवाला जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी एक मोठं आंदोलन नागपूरच्या यशवंत स्टेडियम मध्ये होत आहे। यशवंत स्टेडियम वरून मोर्चा आपला जो आता का उद्याला रूट देतील त्या रूटने आपला जाईल। तर जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा आणि मला आता गोंदियाला निघायचं आहे म्हणून मी तुमची सगळ्यांची रजा घेतो। परत आपण भेटत राहू। धन्यवाद सर। आपण या आमच्या सभेला आपल्या विनंतीला माननीय उपस्थित झाला। शिक्षक भारतीतर्फे आपले हार्दिक आभार। यानंतर गोंदिया जिल्ह्यातर्फे आपले विभागीय उपाध्यक्ष आदरणीय शहाणे सर या ठिकाणी आपल्या कृतज्ञता व्यक्त करतील अशी विनंती करतो। मग त्याच्या थोडक्यात बोलावं, कृपया वेळ झालेली आहे, गाडीदारांना पण जायचं आहे। शिक्षक भारती जे आमच्या संस्थापक अध्यक्ष उमेदवार दिले आणि जे आम्हाला त्या उमेदवार संदर्भात परिचय करून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला आमच्या गोंदिया जिल्ह्यातून प्रामाणिकपणे आम्ही काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। येणाऱ्या जे पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग आहे त्यामध्ये आम्ही अतुल भाऊ देशमुखना नक्की मदत करू एवढा विश्वास संपादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आपल्या नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघात निवडणुकीनंतर थोडीशी संघटनेमध्ये भरभर आली होती, परंतु ही उमेदवारी जर आपल्याला दिली तर संघटने नव चैतन्याने कार्यकर्ते कामाला लागतील। शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील साहेब, अशोकजी बेलसरे सर राज्याध्यक्ष, राजेंद्रजी झाडे सर राज्य उपाध्यक्ष, अतुलजी देशमुख राज्य संघटक या ठिकाणी सभेला उपस्थित राहून संबोधित करणार आहे। तरी कृपया सर्वांनी लवकरात लवकर हॉलमध्ये येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। हार्दिक स्वागत करीत आहे। सर्व शिक्षक भारती पदाधिकारी या ठिकाणी नागपूर विभागीय सभेला उपस्थित झाले। त्याचा सन्माननीय मंच, महाराष्ट्र राज्य शासन मान्य शिक्षक भारती संघटनेचे तरुण तडफदार सन्माननीय अध्यक्ष आमचे गुरुवर्य
अशोकजी बेलसरे सर आज वयाच्या 80 वर्ष 77 वर्षामध्ये सुद्धा आज ते तरुण तडफदार आहेत. आपल्या तरुणांना लागलं असं त्यांची कार्यपद्धती आहे. आज सकाळपासून ते आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सर्वांना नियोजन कसं करायचं याविषयी सविस्तर असं मार्गदर्शनपर माहिती दिली. यानंतर आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी झाडे सर, राज्य उपाध्यक्ष आपले अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गुरुवारी आदरणीय बेलसरे सर या ठिकाणी आत्ताच कपिल भाऊंनी त्यांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली असे आपले सन्मान्य अतुलभाऊ देशमुख, सन्मान्य व्यासपीठ आणि आपण सर्व जिल्ह्यातून आलेले शिक्षक भारतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू 6 सालीच सेवानिवृत्त झालो. काही फायदा नसताना सुद्धा आपल्याला माहिती आहे की एक विचाराने प्रेरित होऊन शिक्षक भारतीची स्थापना केली आणि मी 19 वर्ष झाले रिटायर होऊन सुद्धा या ठिकाणी काम करत आहे आणि काम करत राहणार शिक्षकांसाठी आणि पदवीधरांसाठी. तर तुम्ही पहिल्या ही 56 तालुक्यामधनं प्रत्येक तालुक्यामधनं आपल्या शिक्षक भारतीचे कार्यकर्ते जे आहेत ते 10 जरी आले तरी निश्चितच मॉब जो आहे हा मॉब मोठा होईल. या 15 दिवसामध्ये डिसेंबरच्या 30 तारखेपर्यंत 15 दिवसामध्ये आपल्यावरती एक जबाबदारी आहे की 56 तालुक्यामधनं आपण कार्यकर्त्यांची लिस्ट ही अतुल देशमुखांकडे द्यायची आहे. मी अतुल देशमुखांना सांगितलेलं आहे की 5 जिल्ह्यामध्ये आपले शिक्षक भारतीचे कार्यालय ही झाली पाहिजे आणि तिथनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते नुसतं बोलून चालणार नाही. तालुके आहेत 56, जिल्हे आहेत 6. 56 तालुक्यांची लिस्ट जी आहे आणि पदवीधरांच्या उन्नतीसाठी आपल्याला आपला उमेदवार म्हणजे शिक्षक भारतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. आणि आताच कपिल पाटलाने उमेदवारी अतुल देशमुखांची डिक्लेअर केलेली आहे. शिक्षक भारतीने सुद्धा त्यांची उमेदवारी जी आहे ती नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात प्रक्रियेमध्ये या क्षणापासून काम करतील. ज्या ज्या वेळेला गरज भासेल त्या त्या वेळेला या ठिकाणी घोषित झाले ब्राह्मणकर सर आहेत, डांगे सर आहेत, अगदी राज्य कार्यकारिणी प्रतिनिधी म्हणून एक आपला हक्काचा माणूस म्हणून ती संधी आपल्याला चालून आलेली आहे. आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी या नागपूर विभागामध्ये आपला हक्काचा माणूस सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे. नियोजन करून अतुल भाऊ विजय होण्याच्या दृष्टीनं प्लॅनिंग करावं लागेल. आपण पाहतोय की आदरणीय कपिलजी पाटील साहेब सभागृहामध्ये नाही, पण त्यांनी साहेबांनी गेली 18 वर्ष ज्या पद्धतीनं काम केलं त्याचा जो एक वेगळा ठसा, त्यांचा अभ्यास, यामुळे आपल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सोडवणूक होण्याच्या संदर्भामध्ये एक आशादायक चित्र मंत्रालय स्तरावरती किंवा विधिमंडळ स्तरावरती आहे. आदरणीय झाडे सर नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी ज्यांची आताच उमेदवारी जाहीर झाली असे सन्माननीय अतुल दिनकर देशमुख, त्याचप्रमाणे सर्व माध्यमिक प्राथमिकचे सर्व पदाधिकारी, खऱ्या अर्थानं
आपण सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे अगदी या क्षणापासून ते मतदानाच्या माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब यांना सांगितलं की बाबा तुम्ही सुद्धा या मोर्चाला पाठिंबा द्या, कारण त्यांनी 5 तारखेला नियोजन केलं होतं मोर्चाचं, त्यांचा सुद्धा पाठिंबा होता शिक्षक भारतीचा. तर हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले, आमच्या शिक्षिका भगिनी उतरल्या. आम्ही त्या ठिकाणी डेलिगेशनसाठी गेलो. त्यावेळेस आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्याशी बराच वेळ दिला त्यांनी आम्हाला. साधारणतः अर्धा पाऊण तास आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली. त्यामध्ये प्रत्येक मुद्दा आमच्या राज्यस्थानी कळलीच नाही. आणि शेवटी निकाल मित्रांनो आपल्याला माहित आहे. तेव्हापासून जनमतावरही विश्वास राहिला नाही असं म्हणायला हरकत नाही. कोणाला काय म्हणायचं, कोणाशी काय बोलायचं, कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळेल असं झालं. नेमकं प्रभाव कुणीकडे चाललाय, कोण्या दिशेने चाललाय हा चिंतनाचा भाग आहे. आताच हितेश भाऊने सांगितलं, कदाचित त्यांची साथ त्यावेळेस मिळाली असती तर आज चित्र काही वेगळं असतं. हे तितकंच खरं आहे, परंतु त्यांची साथ मिळाली नाही. आणि हितेश भाऊ तुम्हाला सांगतो, ह्या जेवढेही आपल्या छोट्या मोठ्या संघटना आहे, संघटन शक्ती आहे, जर अशीच परिस्थिती राहिली, तुम्ही किती काही मोर्चे काढले, किती काही आंदोलन केले, तरी जुनी पेन्शन सरकार काही देणार नाही. कालच आम्ही नागपूर जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण शाळा बंद आंदोलन जिल्हा परिषद शिक्षकांनी आणि नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने काढलं होतं. उपस्थित विचारपीठावर आदरणीय बेलसरे सर, आमचे शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्र भाऊ झाडे सर, शिक्षक भारती प्राथमिकचे राज्याध्यक्ष आदरणीय नवनाथजी गेट सर, या ठिकाणी पदवीधर शिक्षक आमदारासाठी ज्यांचं आताच नाव घोषित झालं असे आमचे लाडके मार्गदर्शक आदरणीय अतुल भाऊ देशमुख सर, या ठिकाणी जुन्या पेन्शन संघटनासाठी अहोरात्र पोटतिडकीने काम करणारे युवा नेतृत्व हितेशजी खांडेकर सर, आमचे परममित्र, आमचे मार्गदर्शक सहकारी आदरणीय सपन नेवत्रा सर, कार्य करू असं या सभेत आपल्यास आश्वासित केलं. धन्यवाद सर. आमचे प्राथमिक नागपूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी फाळके सर या ठिकाणी आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना. प्रवीणजी फाळके सर. तिथे बिग बाजारच्या समोर माझ्या गाडीची जबरदस्त डॅश झाली. 7 गाड्या एकावर एक ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा. त्यानंतर मग आम्ही FIR वगैरे झाला, तरी पण आम्ही आलो इथे, फॉर्म भरला आणि नंतर आम्ही ती FIR ची कॉपी घेतली. आणि मी तुम्हाला वचन करतो की सरांसाठी, देशमुख सरांसाठी इमाने इतबारे तन मन धनाने मी कार्य करेन अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. आणि तिथे बिग बाजारच्या समोर माझ्या गाडीची जबरदस्त डॅश झाली. 7 गाड्या एकावर एक ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा. त्यानंतर मग आम्ही FIR वगैरे झाला, तरी पण आम्ही आलो इथे, फॉर्म भरला आणि नंतर आम्ही ती FIR ची कॉपी घेतली. आणि मी तुम्हाला वचन करतो की सरांसाठी, देशमुख सरांसाठी इमाने इतबारे तन मन धनाने मी कार्य करेन अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. प्रचाराला फॉर्म भरायला आलो होतो इथे पहिल्यांदा. मी नवीनच होतो संघटनेमध्ये. आधी मी एका वेगळ्या संघटनेत कार्य करत होतो. साहेब सरांनी, हरिहर झाडे सरांनी मला इथे आणलं संघटनेमध्ये. आणि श्रीयुत
पाटील सरांचे विचार भाषण, त्यांची जे अभ्यास वृत्ती आहे विधिमंडळात, ते जे प्रश्न मांडतात त्या सर्व गोष्टींनी मी अक्षरशः भारून गेलो. त्यामुळे मी शिक्षक भारतीमध्ये आलो आणि झाडे सरांचं काम इमानी इतबारे केलं. जेव्हा मी फॉर्म भरायला आलो होतो, माझी गाडी जस्ट 15 दिवस झाले मी अर्टिगा घेतली होती. केंद्रावर येतात, बाकी जास्तीत जास्त कर्मचारीच मतदान करतात आणि कर्मचाऱ्यांना गाठणं हे आपल्यासाठी काही कठीण नाही. जर आपण ठरवलं तर निश्चित पुढे जाऊन दादांच्या निवडणुकीमध्ये विजय होऊ शकतो. विजय होऊ शकतो नाही, आपण विजय होणारच हा संकल्प घेऊन आपण पुढे गेला पाहिजे. महाराष्ट्र राज्य आज जरी आपण विचार केला तर पदवीधर मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांचा आहे. आज जर आपण पूर्ण चित्र बघितलं, जवळपास 2-2.5 लाख मतदार आहेत आणि त्याच्यापैकी जास्तीत जास्त जवळपास 70% हे कर्मचारी आहेत, विविध विभागाचे कर्मचारी आहेत आणि जवळपास 40% हे 30-40% अन्य समाजातले घटक आहेत. जेव्हा निवडणुकीची वेळ येते त्या निवडणुकीच्या वेळेला जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपले कर्मचारी पुढे येतात.